ठाणे महानगरपालिका आणि गुरु रविदास महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संत शिरोमणी रविदास महाराज जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष बालाजी कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी संत शिरोमणी रविदास महाराज जयंती महोत्सव समितीचे सचिव विक्रम भोईर, उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, सुनील लोंगरे आदी उपस्थित होते। ठाणे महानगरपालिका आणि गुरु रविदास महाराज जयंती उत्सव समिती यांच्या वतीने आयोजित केलेल्या या जयंती महोत्सवाची सुरुवात सकाळी 11 वाजता होणार आहे। या महोत्सवाच्या अनुषंगाने प्रबोधनपर व्याख्यान, संत रचनावर आधारित संगीत कार्यक्रम, माया गुरु रविदासांची आणि समाजरत्न तसेच गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे। या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, राजेश मोरे, निरंजन डावकर यांच्यासह आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे आदी उपस्थित राहणार आहेत, असेही बालाजी कांबळे, विक्रम भोईर, राजाभाऊ चव्हाण, सुनील लोंगरे यांनी सांगितले। ह्या पत्रकार परिषदेत राजकुमार माळवी, सुभाष आहिरे, अर्जुन कांबळे, संतोष म्हस्के, राम इंगळे आदी उपस्थित होते। काशीनाथ घाणेकर या ठिकाणी जयंती साजरी होणार आहे। या जयंतीला आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब प्रमुख उपस्थित आहे। ही ठाणे महानगरपालिका एकमेव महानगरपालिका आहे महाराष्ट्रातली जी ही रविदास महाराजांची जयंती साजरी होत आहे। या महापालिकेचे आम्ही मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि शिंदे साहेबांचे आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांनी या संपूर्ण ह्या मिळवून देण्यासाठी म्हणजे जयंतीच्या कार्यक्रमासाठी आम्हाला भरपूर मदत केली, त्यामुळे त्यांचे आम्ही आभार मानतो। हे सकाळी 11 वाजता आमचं दीप प्रज्वलन आहे, त्यानंतर समाज प्रबोधन आहे, त्यानंतर व्याख्यानं आहेत आणि गुणीजन विद्यार्थ्यांचा सत्कार, मान्यवरांचा सत्कार, गुरु रविदासांची गाथा हा एक मनोरंजनपर आणि समाजपर प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केलेला आहे। समाजातील काही पुरस्कार जे 5 पुरस्कार आम्ही निश्चित केलेले आहेत, जे आमच्या समाजातील प्रतिष्ठित आणि उद्योजक लोकांना आम्ही ते देणार आहोत। विद्यार्थी निश्चित केलेले आहेत, एकूण 33 विद्यार्थी आहेत, प्रत्येकी 3000 प्रमाणे त्यांना मानधन देण्यात येईल। ठाणे शहरातल्या संस्था संपूर्ण कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। ज्या ठाण्यामध्ये 23 संस्था आहेत त्या संस्थेमध्ये आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि ते संस्था या कार्यक्रमाला सहभागी होणार आहेत। मुळात सकाळच्या वेळेला जसं यांनी सांगितलं की आपण जर आमचं पत्रक बघितलं असेल तर हा सर्व समाविष्ट राजकीय कार्यक्रम नसून समाजाचा कार्यक्रम आहे। त्यामुळे समाजातले सगळे नेते, समाजात कोणी राष्ट्रवादीचा असेल, कोणी भाजपचा असेल, कोणी शिवसेनेचा असेल, कोणी मनसेचा असेल, तर आम्ही सगळ्यांना घेऊन या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आणि ध्येय डोळ्यासमोर ठेवलेलं आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे संजय केळकर साहेब यांच्या हस्ते उद्घाटन, दीप प्रज्वलन होणार आहे। तसंच माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते विद्यार्थ्यांना आणि त्याची स्कॉलरशिप शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे। ती शिष्यवृत्ती एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते 33 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती आम्ही महानगरपालिकेतर्फे आमच्या समाजातल्या जे गरीब बांधव आहेत त्यांना ती देण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे 5 समाजरत्न हे आम्ही आमच्या ठाण्यातनं काढलेले आहेत, ज्यांनी गेल्या 30 वर्षापासून या समाजाचं प्रतिनिधित्व आणि समाजामध्ये उल्लेखनीय कामगिरी जी केलेली आहे असे 5 समाजरत्न ते सुद्धा आपल्याकडे आहेत। त्याच्यामध्ये आपण नावं टाकलेली आहेत। आमच्याकडचे सुशील जे आहेत ते कलेक्टर झालेले आहेत, समीर कांबळे जे आहेत ते न्यायाधीश झालेले आहेत, सगळ्यांच्या परिचित असणारे पालेकर म्हणून आहेत, महेंद्र पालेकर, ते सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये पुढाकार घेऊन गेल्या महानगरपालिकेमध्ये आपण पाहताय त्यांचं नाव आहे। भाई आशिनकर म्हणून आहेत। अशी कर्मकार समाजाचं नेतृत्व आपल्या वडील आहेत कांबळेंचे, ते नेतृत्व करतायत। त्याच्यानंतर महादेव नांदगावकर आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की ज्यांचा उपवनच्या इथे पुतळा होता तो आता काढण्यात आलेला आहे, तो बसवण्यासाठी ते चर्मकार समाजाचे होते मोहम्मद नांदगावकर म्हणून। त्यांचा मुलगा रमेश नांदगावकर हे आमच्या ठाण्याचे उपमहापौर म्हणून होते आणि त्यांचा आत्ता मुलगा अमित नांदगावकर हा सुद्धा चर्मकार समाजामध्ये एक रत्न। आज त्यांची समाजासाठी बरीचशी बांधिलकी आहे। अशा सगळ्याच बाबतीमध्ये हा कार्यक्रम आहे
आणि या कार्यक्रमाला सुद्धा माननीय संजयजी केळकर साहेब, माननीय निरंजन डावकरे साहेब, माननीय रमेश वैती साहेब, हेमंत पवार साहेब, राम रेवाळे साहेब, त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे साहेब, प्रताप सरनाईक साहेब, रवी पाठक साहेब, जितेंद्र आव्हाड साहेब असे सगळे माणसं या आम्ही कार्यक्रमाला आमंत्रित केलेली आहेत. आमच्या मार्फत काही राहिलं असेल तर या माध्यमातून आपण तिथपर्यंत पोहोचवा आणि या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आपण सगळे उपस्थित राहा अशी मी या पत्रकार परिषदेमध्ये समाज बांधवांना मागणी करत आहे. सर्वांचा आभार व्यक्त करतो. पत्रकार हा देशाचा चौथा स्तंभ आहे. आज पत्रकार परिषद शासकीय विश्रामगृह ठाणे या ठिकाणी गुरु संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी ठेवली आहे. आपण प्रशासन आणि ठाणे शहरातल्या हद्दीमध्ये राहणाऱ्या रहिवासी तसेच महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना संत रविदास महाराज जयंतीनिमित्त माहिती मिळावी यासाठी आपण आमचे सहकारी आहात आणि आपल्या माध्यमातून ती माहिती मिळेल अशी मी अपेक्षा करतो. काशीनाथ घाणेकर या ठिकाणी 28 तारखेला गुरु संत शिरोमणी रविदास महाराज जयंती समिती ठाणे महानगरपालिका प्रशासन आणि संत रविदास महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने जयंती उत्सव आयोजित केलेला आहे. ह्या कार्यक्रमाला आम्ही एक कमिटी स्थापन केलेली आहे. कमिटीचे अध्यक्ष बालाजी कांबळे साहेब हे बसलेले आहेत. कमिटीचे महासचिव विक्रमजी भोई साहेब या ठिकाणी बसलेले आहेत. राजकुमार मालवी आहेत, सुभाषजी आयरे आहेत, संतोषजी मस्के आहेत. मित्रांनो, खरं तर महाराष्ट्रामध्ये ठाणे महानगरपालिका ही पहिली महापालिका आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव घडलेले असे एकमेव मुख्यमंत्री होऊन गेलेले आमचे अनाथाचे नाथ एकनाथजी शिंदे साहेब आणि ज्यांनी महापालिकेमध्ये ठराव पास करून आम्हाला महापालिकेची जयंती उत्सव मध्ये महापालिकेच्या वतीने झाली पाहिजे असं ज्यांनी ठराव पास करून घेतला आमचे ठाण्याचे ज्येष्ठ शिवसैनिक नेते एकनाथजी भोई आणि समस्त समाज बांधव. आज काशीनाथ घाणेकर मध्ये जी जयंती होणार आहे 28 तारखेला आम्हाला आनंद आहे आणि हे आनंद उत्सव फक्त एकनाथजी शिंदे साहेबांमुळे आम्ही साजरा करू शकतो असं आम्हाला त्यांचं खूप खूप आभार करू आणि कौतुक वाटतं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब त्या ठिकाणी 1 वाजता जयंती उत्सवाला उपस्थित राहणार. आम्ही प्रयत्न करत होतो. शासनाच्या GR मध्ये संत रविदास महाराजांच्या नावाचा समावेश नव्हता. पहिल्यांदा जेव्हा आम्ही 2015ला मागणी केली तर तेव्हा आम्हाला कळालं होतं की शासनाच्या GR मध्ये संत रविदास महाराजांचं नाव आहे. मग जे काही ठराविक मंडळी आहेत ठाण्याची त्यांनी पाठपुरावा सुरू केला माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे जे स्थानिक नगरसेवक आहेत एकनाथ भोई साहेब त्यांच्या माध्यमातून 3 वेळा महासभेत आपण ठराव घेतला. तो ठराव शासनाकडे पाठवला. मग मदन येरावार सामान्य प्रशासन मंत्री असताना राज्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी होते तेव्हा शिंदे साहेबांनी एक विशेष पत्र साहेबांना लिहिलं आणि तो नाव 2019च्या शासनाच्या GR मध्ये समाविष्ट झाला. आणि अख्ख्या महाराष्ट्राची ही ठाणे महानगरपालिका पहिली अशी महानगरपालिका आहे ज्याच्याकडनं आपण आर्थिक निधी मंजूर करून घेतलेला आहे 2020 मध्ये जानेवारीमध्ये. ही पहिली महानगरपालिका ज्याने संत रविदास महाराजांसाठी जयंतीसाठी आर्थिक तरतूद केलेली आहे. तेव्हापासून काही ना काही कारणास्तव कोविडमुळे आणि बरेचसे ते सार्वजनिक कार्यक्रमाला बंदी होती त्यामुळे हा सदर कार्यक्रम करता आला नाही. म्हणून हा कार्यक्रम आता 28 फेब्रुवारीला शुक्रवारी काशीनाथ घाणेकरला आपण घेतोय. तर त्यामुळे आपल्या सर्वांतर्फे म्हणजे त्या
माध्यमातून माझी सर्व चर्मकार समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे की त्या कार्यक्रमाची सर्वजण उपस्थित राहून शोभा वाढवावी हीच नम्र विनंती.